ओके. तर लास्ट लेक्चरला जे घेतलं तर मॉलिक्युलर बेसिसवरती आपण सरफेस टेन्शन एक्सप्लेन केलं बरं की नाही. त्या टॉपिक मध्ये आपल्याला असं आढळून आलं की सरफेस वरती किंवा त्या सरफेस फील्ड मध्ये जर मॉलिक्युल असेल तर तो अनबॅलन्स आहे, म्हणजे त्याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होतो विच इज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन बरं की नाही. आणि यामुळे या ठिकाणी काय होतं सरफेस टेन्शन क्रिएट होणार आणि तोच टॉपिक आता आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर मी एक पॉईंट घेणार काय तर सरफेस टेन्शन घेणार आणि हा जो सरफेस टेन्शन आहे तो रिप्रेझेंट केला तो लेटर सी. आता बघा सरफेस टेन्शन का बरं आहे तर तुम्ही इमॅजिन केलं असेल किंवा कधी बघितलं असेल की लिक्विड असतं किंवा पाणी आहे त्या पाण्यावरती काय होतं तर ऑब्जेक्ट काय होतं फ्लोट होत असतं बरं की नाही, तरंग होताना दिसतो. आता सपोज हा पेन आहे, हा पेन मी जर असा पकडलेला आहे त्याच्यामुळे तो तिथं मला एअर मध्ये दिसेल बरं की नाही. पण मी याला सोडून दिलं तर पुढे जाईल तर खाली जाईल बरं की नाही, म्हणजे याला सपोर्ट द्यायचं काम कोणतरी करणार. आता एक काम कोण करतं तर जे लिक्विडचा सरफेस आहे तो काय करणार त्याला सपोर्ट द्यायचं काम करतो बरं की नाही. मग थोडंसं या ठिकाणी इमॅजिन करावं लागेल. सपोज आम्ही काय घेतला तर आत घेतला आणि जे त्याचे बोट असतात ते बोट काय करणार त्याला सपोर्ट करणार म्हणजे लेंथ कन्सिडर बरं की नाही. म्हणजे जे बोट आहे त्या ऑब्जेक्टला काय करतात तर एक फोर्स ऍक्ट करताय आणि त्या सरफेसला तो टँजेन्शियल टच करून जातो बरं की नाही. म्हणजे हा टँजेन्शियल फोर्स त्याच्यावरती काय होतं तर ऍक्ट होतोय. ओके, कुठे ऍक्ट होतोय तर त्याच्या पूर्ण लेंथ वरती ऍक्ट होतोय बरं की नाही. टँजेन्शियल फोर्स पूर्ण लेंथ वरती ऍक्ट होतोय आणि हा टँजेन्शियल फोर्स कोणी ऍक्ट करणार तर जे लाईन्स आहे कुठे ड्रॉ केले तर एका लिक्विडच्या सरफेस वरती. त्याच कॉन्सेप्टला आपण काय म्हणणार तर सरफेस टेन्शन. तुम्ही इमॅजिन करायचं या ठिकाणी थोडंसं इमॅजिनेशन करावं लागेल तुम्हाला. लिक्विड वरती खूप साऱ्या लाईन्स ड्रॉ करायच्या आणि त्या लाईन वरती तुम्ही तो ऑब्जेक्ट ठेवणार आणि त्या लाईन्स याला नेहमी टँजेन्शियल असणार म्हणजे तो जो फोर्स ऍक्ट होतो तो कसा असेल टँजेन्शियल आणि त्याच्या पूर्ण लेंथ वरती ऍक्ट होणार आहे. मग टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग per unit length by both sides of that imaginary lines drawn on the free surface is called as surface tension. मग बघा आता इथे according to definition surface tension is defined as tangential force represent करणारे F length per unit काय असेल तर length असेल. Tangential force acting per unit length by an imaginary line drawn on the free surface is called as surface tension. एकदम simple definition. Okay, मग याला काय म्हणतात surface डेफिनेशन होती समजून घ्या. ओके, अजून कन्सेप्ट वाटलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. आता याचं काय करायचं आपल्याला या साइड घ्यायचं या साइड ऑफ सरफेस टेन्शन या साइड ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचं जर या साइड घेतलं तर बघा फोर्स मेजर करणार कशामध्ये न्यूटन आणि जी लेंथ असणार ते कशामध्ये मेजर करणार तर मीटर मध्ये मेजर करणार. म्हणजे याचं युनिट झालं काय तर न्यूटन पर मीटर. आणि याचा सोबत तुम्ही काय घेतलं डायमेन्शन सीजीएस युनिट पण घेऊ शकता. न्यूटनच्या जागी तुम्हाला कशा रिप्लेस करावं लागेल तर डायनने आणि मीटरच्या जागी काय करावं लागेल सेंटीमीटर. म्हणजे युनिट काय असेल तर डाइन पर सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, डाइन पर सेंटीमीटर. आता यायचं आपल्याला काय तर डायमेन्शन घ्यायचं डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. आता न्यूटन कोणाचं युनिट आहे तर न्यूटन आहे तुमचं फोर्सचं युनिट. मग या ठिकाणी तुम्ही फोर्स घेऊ शकता आणि फोर्सचा जो फॉर्म्युला असेल तर मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स मेजर करणार आहे न्यूटन मध्ये, मास मेजर करणार आहे कशामध्ये तर किलोग्राम आणि जे ऍक्सेलरेशन असेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फक्त युनिट झालं कोणाचं न्यूटनचं. पण त्याला डिवाइड करायचं कशाने मीटरने. या ठिकाणी पण मीटर असेल मीटर काय आला कॅन्सर. जे रिमेनिंग युनिट आहे काय तर पर सेकंड स्क्वेअर. पण लेंथ नाहीचे म्हणजे एम असलं पाहिजे 0 एम लाईन 1 कारण की यांची सिंगल टाइम आहे आणि सेकंडचा स्क्वेअर आहे तो डिनॉमिनेटरला आहे असेल तर मायनस काय झालं तर तुमचं डायमेन्शन झालं सरफेस टेन्शनचं. डेफिनेशन समजून घ्या. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन काय करायचंय तर एक लिक्विड सरफेस आहे आणि त्या लिक्विड सरफेस वरती तुम्ही खूप साऱ्या लाईन्स काय केल्या तर इमॅजिन लाईन ड्रॉ केलेल्या. इमॅजिन करायचं म्हणून इमॅजिनरी लाईन्स त्या ठिकाणी असणार बरं की नाही. आणि तो इमॅजिनरी लाईन्स काय करतो त्या ऑब्जेक्ट वरती एक फोर्स एक्झर्ट करतो बरं की नाही. मग तो फोर्स कसा असेल टँजेन्शियल फोर्स. आणि कुठं टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतोय तर त्या ऑब्जेक्टच्या पूर्ण लेंथ वरती. म्हणून टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ केलेला आहे. ओके, आणि यालाच काय म्हटलं जातं तर सरफेस टेन्शन म्हटलं जातं. हे झालं तुमचं बेसिक डेफिनेशन किंवा बेसिक कॉन्सेप्ट सरफेस टेन्शन. कालपासून आपण सरफेस टेन्शन करत होतो पण डेफिनेशन आली नाही. आता ती कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल. ओके, आणि आज हा जो टेन्शन क्रिएट होतं तो कुठे क्रिएट होतं तर लिक्विडच्या सरफेस वरती. त्यामुळे मग आपण घेऊ शकतो. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल तर write down the definition of surface tension. The tangential force
acting per unit length, the tangential force acting per unit length on both sides of an imaginary lines drawn on the free surface of liquid, is called surface tension. Free surface of liquid is called surface tension. Okay, your surface energy घ्यायचा आपल्याला. ओके, तर आधी कन्सेप्ट समजून घेऊ, त्यानंतर मग आपण काय करणार तर डेफिनेशन. ठीक आहे, बघा लास्ट लेक्चरला मी तुम्हाला काय केलं होतं तर एक कंटेनर घेतलं होतं आणि या कंटेनर मध्ये काय घेतलं होतं लिक्विड घेतलं होतं. लिक्विड घेतल्यानंतर जो वरचा सरफेस होता त्याला म्हटलं तर आपण फ्री सरफेस, त्याच्या बेलो एका थिकनेस किती आर एका थिकनेस वरती काय करायचं आणखीन एक लेअर घ्यायचं, त्याला काय म्हणणार आपण सरफेस फिल्म म्हणणार. बरं की नाही, जो मॉलिक्यूल आतमध्ये होता तो इक्विलिब्रियम स्टेटला होता आणि सर्व कोहेसिव्ह फोर्स त्याला काय करतात तर कॅन्सल आउट करतात. जो मॉलिक्यूल इनसाइड असेल त्याच्यावरती काय होतं तर डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होतं तर मॅक्सिमम कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होतोय. बरोबर ना, अनस्टेबल आहे म्हणजे हा जो आहे तो काय तर खाली येण्याचा प्रयत्न करणार. ओके, आणि तिसरा एक मॉलिक्यूल घेतला तो फ्री सरफेस वरती आणि त्या केस मध्ये पण दोन मॅक्सिमम आहे, तर त्या केस मध्ये आहे तुमचा कोहेसिव्हच मॅक्सिमम आहे, adhesive असणार. बरोबर की नाही, म्हणजे जे मॉलिक्यूल आहे सरफेस फील्ड मध्ये किंवा फ्री सरफेस वरती ते नेहमी कुठे येण्याचा प्रयत्न करणार तर खाली. म्हणजे याच्यामध्ये अनबॅलन्स फोर्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये करू शकतात तर डिस्प्लेसमेंट. आणि तुम्हाला माहिती आहे वर्क फॉर्म्युला काय असतो, तर वर्क फॉर्म्युला असतो तुमचा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण या केस मध्ये फोर्स किती ऍक्ट होते टोटल, तर तो आहे 0. म्हणजे या केस मध्ये जो वर्डन होणार आहे किती असेल तर 0 असेल. पण या केस मध्ये फोर्स 0 नाहीये आणि प्लस याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट पण होणे पॉसिबल आहे. बरं की नाही, या केस मध्ये वर्डन असणार आहे, या केस मध्ये पण काय असतं वर्डन असेल. म्हणजे सर्वात जास्त जे वर्डन आहे आता माहिती तुम्हाला वर्डन कशामध्ये स्टोर होतं, वर्डन इज स्टोर इन टर्म्स ऑफ एनर्जी आणि त्या एनर्जीला काय म्हटलं जातं तर पोटेन्शियल एनर्जी. या केस मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मॉलिक्यूल बी आणि सी हे तुमचे फ्री सरफेस किंवा सरफेस फील्ड मध्ये आहे. बरं की नाही, मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी आहे. ओके, एक्स्ट्रा कोणती एनर्जी आहे तर पोटेन्शियल एनर्जी काय तर एक्स्ट्रा आहे. ती जी एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी त्या मॉलिक्यूल मध्ये स्टोर केलेली आहे सरफेस वरती, त्याला काय म्हणतात तर सरफेस एनर्जी. ओके, म्हणजे सरफेस एनर्जी समजलं, the extra energy possessed by molecule on the free surface or in between the surface field, that's extra energy is called as surface energy. त्या मॉलिक्यूलने त्या सरफेस वरची जी एक्स्ट्रा एनर्जी अक्वायर केलेली आहे त्याला सांगितलं जातं तर सरफेस एनर्जी. आता बेसिकली वर्क डन म्हणजेच काय असतं तुमचं सरफेस वर्क डन म्हणजेच काय असतं तुमचं सरफेस एनर्जी असतं. सरफेस एनर्जी आपण कसं तर डीडब्ल्यू. याचं जर एसआय युनिट घेतलं तर एसआय युनिट ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, वर्डन किंवा एनर्जी युनिट असतं तर त्याचं एसआय युनिट असतं. डायमेन्शन घेऊ शकतात, लिहून देतो वाटलं सर त्याची काही गरज नाही, तुम्ही ऑलरेडी इलेव्हनचा बघितलेलं आहे. आता जूल कोणाचं युनिट आहे एनर्जी. सपोज मी कायनेटिक एनर्जी घेतला आणि कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला असेल 1/2 m². हा मेजर करणार आहे जूल मध्ये, मास मेजर करणार आहे किलोग्राम, वेलोसिटी मीटर पर सेकंड, पण याचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एल रेशो लिटर आहे 2, एम म्हणजे किलोग्राम, तो झाला 1 आणि टी जो आहे टी रेशो असेल तर -2 असेल. हे झालं तुमचं सरफेस एनर्जी. डेफिनेशन समजली, जे मॉलिक्यूल सरफेस फील्ड मध्ये आहे किंवा फ्री सरफेस वरती आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ती जी एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आहे त्यामुळे ते मॉलिक्यूल नेहमी कुठे येण्याचा प्रयत्न करतात, खाली येण्याचा प्रयत्न करतात. ओके, तर ती जी एक्स्ट्रा एनर्जी आहे त्यालाच काय म्हटलं जातं सरफेस एनर्जी. एक्स्ट्रा एनर्जी possessed by the surface of surface and surface field is called as surface energy. ओके, तर डेफिनेशन लिहून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला काय अडचण असेल तर मग आपण डिस्कस करू. ठीक आहे, द्या चला डेफिनेशन. राईट डाऊन डेफिनेशन. The surface molecules possesses
POSSESS possesses extra potential energy as compared to the molecule inside the liquid. This extra energy of the molecule in the surface layer is called surface energy of liquid. It's called surface energy of liquid. Okay. आणि सध्या तरी आपण फॉर्म्युला नाही घेतलाय, तर आपण डायरेक्टली आता सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी काय याचं रिलेशन साठी एक डेरिव्हेशन घेणार, तर ते महत्त्वाचं असतं. ठीक आहे. त्याच्या आधी सरफेस एनर्जी कोणाला समजलं नाही त्याने. ओके, नेक्स्ट टॉपिक आपल्याला घ्यायचं जे आपण आता बघितलं, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी काय, या दोघांमध्ये नेमकं रिलेशन काय, तर या ठिकाणी आपण ते डिस्कस करणार आहे. मग आता नेक्स्ट टॉपिक असेल रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. तर याच्या दोघांमधलं काय करायचं आपल्याला, रिलेशन घ्यायचं. रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी सरफेस एनर्जी कशाने मेन केला आता लेटर DW अँड सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, तर या ठिकाणी आपण ते डिस्कस करणार आहे. सरफेस टेन्शन कशाने मेन करणार आहे, लेटर T ने रिप्रेझेंट करणार आहे. आता सर्वात पहिले एक तुम्हाला काय करायचं, छोटासा एक्सपेरिमेंट करायचा आहे, जो ऑलरेडी तुम्ही कधी ना कधी केला असेल किंवा नाही केला तर करू शकता आता. ठीक आहे, तर घरबसल्या पण करू शकता. एक तुम्हाला काय करायचं, एक वायर पासून बनलेलं एक फ्रेम घ्यायचं. ओके, चौकट घ्यायचं. फ्रेम माहिती सर्वांना, तर आपण फोटो फ्रेम त्या प्रकारचं चौकट घ्यायची आपल्याला, कळलं का नाही, किंवा मग दरवाजासाठी एक फ्रेम घेतो आपण. ठीक आहे, त्या प्रकारे एक चौकट घ्यायचं. पण कशापासून बनलेली असेल, मेड अप ऑफ वायर, तर वायर पासून ही बनलेली असेल. मग रेक्टँग्युलर काय घेतलं, तर मी एक फ्रेम घेतलं मेड अप ऑफ वायर. इथला पॉईंट P कन्सिडर केला, इथला काय कन्सिडर केला तर Q कन्सिडर केला. ठीक आहे, आणि त्यानंतर आणखीन एक वायर घ्यायचं, आणि जी वायर आहे ती काय करू शकता, तर तुम्ही स्लाइड करू शकता. स्लाइड म्हणजे काय, तर त्याला आतमध्ये पण तुम्ही मूव्ह करू शकतात आणि बाहेरच्या साईडला पण काय करू शकता, तर म्हणजे आतमध्ये पुश करू शकतात आणि बाहेरच्या साईडला पुल करू शकता. पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे काय तर ओढणे, मग आतमध्ये किंवा बाहेर. जसं विंडो असतो आपल्या घरात, बरं की नाही, तर ते स्लाइड करू शकतात, मागे पुढे करू शकतात. सेम तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, तर कन्सिडर करायचं स्लाइडर. पण अजून एक गोष्ट आहे, जे स्लाइडर असणार आहे ते अशा प्रकारे स्लाइड व्हायला पाहिजे की हे जे पॉईंट आहे, सर्व मी PQ इथला पॉईंट R कन्सिडर केला आणि इथला काय केला तर S. हे जे S आणि R पॉईंट आहे त्या पॉईंटला कोणत्याच प्रकारचं फ्रिक्शन व्हायला नको, म्हणजे आयडियल स्लाइडिंग असेल, कळलं का नाही, विदाऊट एनी फ्रिक्शन. तर या प्रकारे आपल्याला कन्सिडर करायचं. म्हणजे PQRS आकार झाला तर तुमचा एक फ्रेम झाला मेड अप ऑफ वायर. त्यापैकी जर PQ जर कन्सिडर केलं तर PQ ची जी लेंथ आहे तर ती किती असेल, तर L इतकी त्याची काय घेतली, लेंथ घेतली. आणि हा जो QR आहे त्याची जी लेंथ असणार ती किती कन्सिडर केली, तर X इतकी त्याची लेंथ घेतली. ओके, म्हणजे PQRS हा रेक्टँगल झाला, रेक्टँगलची L काय आली लेंथ आणि X काय आलं तर तुमचं ब्रेड झालं, कळलं का नाही. आता पुढच्या केसमध्ये काय करायचं, हा जो फ्रेम आहे एक सोप सोल्युशन तयार करायचं. सोप सोल्युशन म्हणजे साबणाचं सोल्युशन तयार करायचं, किंवा मग डिटर्जंट वगैरे टाकून तुम्ही ते सोप सरफेस तयार करू शकता, कळलं का नाही. साबणाचं पाणी म्हणू आपण. ठीक आहे, साबणाचं पाणी काय करायचं तुम्हाला तयार करायचं. आणि ही जी फ्रेम आहे PQRS ती पकडून त्याच्यामध्ये काय करायचं, डिप करायचं, बुडवायची. ओके, बुडवल्यानंतर ते त्याच्यातून काय करायचं, रिमूव्ह करायचं. रिमूव्ह केल्यानंतर बघा हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला PQRS, तर त्या ठिकाणी काय होणार, तर सोपचं एक फिल्म क्रिएट होणार. सोपचं एक फिल्म म्हणू आपण त्याला. ठीक आहे, फिल्म म्हटलं आता एक पट्टा तयार होणार. तर तुम्ही काय करणार, तर शेडेड पार्टने काय करणार, तर या ठिकाणी शो करणार. हा जो शेडेड पार्ट दाखवतोय म्हणजे या ठिकाणी काय असणार, तर सोप सोल्युशनचे काय झालं, तर पडदा तयार झाला, त्याला आपण सोप फिल्म म्हणणार, कळलं का नाही. मग सोप फिल्म तयार झाला. आता बघा, सोप फिल्म ज्यावेळेस तयार होतं त्या केसमध्ये तिथे काय असतं, त्या सरफेसवरती एक टेन्शन असतं.
जर ते टेन्शन फारच कमी असेल तर तो सोप फिल्म काय होतो ब्रेक होऊन जातो. म्हणजे तुम्ही लहानपणी बघा एक्सपेरिमेंट केला असेल ते सोप बबल असायचे बघा, तुम्ही ते ब्लो करायचे असे हवेमध्ये नाही का, छोटे छोटे फुगे असे हवेमध्ये उडत जायचे. आता काही केसमध्ये ते ब्लोच व्हायचे नाही किंवा झाले तर काही एअर मध्ये गेल्यानंतर ते काय होतं तर ब्लास्ट होऊन जातं, फुटून जायचे बरं की नाही. तर तो एक्सपेरिमेंट तुम्ही केला असेल. आता हे फुटतं का बरं? कारण की सरफेस टेन्शन जर खूपच कमी असेल तरी ते ब्लास्ट होऊ शकतं, फुटू शकतं बरं की नाही. किंवा सरफेस टेन्शन खूप जास्त झालं तरी ते काय होतं तर ब्लास्ट होतं. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर सरफेस टेन्शन ठेवायचं तरच ते सोप फिल्म काय होऊ शकते तिथं राहू शकते, अदरवाईज ते काय होतं तर ब्लास्ट होतात. आता या ठिकाणी टेन्शन क्रिएट झालं बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे आणि तो काय तर फोर्स पर युनिट लेंथ, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे या सोप फिल्ममुळे तर हा जो स्लायडर आहे त्याच्यावरती काय होणार तर एक फोर्स एक्झर्ट होणार आणि त्या तो जो फोर्स आहे तो कुठे हा जो सरफेस फिल्म आहे तो कुठे येणार तर इनवर्ड त्याला काय करणार तर मूव्ह करणार. म्हणजे हा जो सरफेस आहे याचा अर्थ काय तर आतमध्ये काय तर पुश केला जाईल. किती फोर्सने तर F इतक्या फोर्सने तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. पण असं जर झालं, जर तुम्ही त्याला काहीच नाही केलं आणि तो स्लायडर जर आतमध्ये आला तर ही जी फिल्म तयार झालेली तुमची ती काय होणार तर डायरेक्टली निघून जाणार. कळलं का नाही? ही जी फिल्म तयार झालेली तो फिल्म जी तयार झालेली ती आतमध्ये येऊ देणार नाही. कळलं का नाही? आतमध्ये येऊ द्यायचं नाही. ते जर झालं तर सरफेस टेन्शन कमी होईल आणि जी फिल्म तयार झाली ती काय होणार तर ब्रेक होऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, याला सरफेस टेन्शन तेवढंच ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, या स्लायडरवरती तितकाच फोर्स अप्लाय करावा लागेल, पण इनवर्ड नाही, तो कुठं त्याच्या अपोजिट साईडला. न्यूटनचा लॉ सांगतो कुठला तिसरा, टू एव्हरी ऍक्शन देयर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे या ठिकाणी ऍक्शन होते त्यालाच बॅलन्स करायला त्याला अपोजिट काय ठेवावं लागेल तर तुम्हाला रिॲक्शन ठेवावं लागेल. मग याला रिॲक्शन जर दिली तर हा जो स्लायडर आहे तो काय तर काही डिस्टन्स तिकडे होणार. आता डायग्राम मध्ये खूप जास्त दिसतंय, ऍक्च्युअल मध्ये ते खूपच कमी असणार. कळलं का नाही? खूप कमी फोर्स आपल्या करायला, कारण आपण खूपच कमी असणार तुम्हाला जवळपास इथं राहील. कळलं का नाही? पण डायग्राम मध्ये तेवढं कमी दाखवता येणार नाही. मग नवीन जी पोझिशन आली स्लायडरची ती काय घेतली R डॅश आणि इथला जो घेतला तो काय घेतला तर S डॅश घेतला. हा जो R पासून तर R डॅश पर्यंत काय होतं तर डिस्प्लेसमेंट होतंय कोणत्या ऍक्सिस वरती X, म्हणजे व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे तो काय ऍक्शन डिपेंड केला तर dx ने. आणि हा जो स्लायडर आहे तो आउटवर्ड डायरेक्शनला तुम्हाला फुल करायचा विथ सेम फोर्स, म्हणजे F इक्वल टू, सपोज याला F डॅश जरी घेतला, F डॅश आणि F दोन्ही कशा असतील तर इक्वल असतील आणि अपोजिट असतील, मग एकमेकांना ते बाहेरच्या साईडला काय करू शकतात तर खेचू शकतात. ठीक आहे, तर ही झाली तुमची बेसिक कन्सेप्ट. अजून आपण डेरिवेशन घेणार आहे, याच्यासाठी डेरिवेशन अजून झालेलं नाहीये. ओके, तर ही डायग्राम मध्ये काय अडचण असेल तर मग डेरिवेशन स्टार्ट करतोय. तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं सरफेस एनर्जी म्हणजे काय रे, डीडब्ल्यू म्हणजे काय वर्क डन, म्हणजे ते एनर्जी झालं बरं का नाही. आणि टीचं रिलेशन घ्यायचं. मग सर्वात पहिले आपण वर्क डन फाईंड करू, कारण त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे तर तो फॉर्म्युला लिहून घेऊ. सर्वांना माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू काय करायचं आपल्याला डिस्प्लेसमेंट, फोर्सला डिस्प्लेसमेंटने मल्टिप्लाय करायचं. हे झालं तुमचं बेसिक फॉर्म्युला. ओके, आता वर्क डन जो आहे तो कशाने बिंग केला रे तर लेटर DW. फोर्स जो आहे तो किती आहे तर F, किंवा तुम्ही F घ्या नाही तर मग F डॅश घ्या, कारण दोन्ही सेम आहे, इक्वल आणि काय तर अपोजिट आहे. मग तुमच्यावरती असेल F लिहायचा का F डॅश लिहायचा. आणि डिस्प्लेसमेंट किती होत आहे तर डिस्प्लेसमेंट होत आहे dx इतकं, मग तू काय घेतला तर dx इतकं, म्हणजे DW इज इक्वल टू काय झालं तर F इंटू dx. ओके, त्याच्यात काय अडचण नसायला पाहिजे तुम्हाला. आता मला काय करायचं आहे सरफेस टेन्शन फाईंड करायचं, पण या केसमध्ये तुम्हाला कुठे सरफेस टेन्शन दिसत नाहीये, पण फोर्स आणि सरफेस टेन्शन याचं रिलेशन घेतलंय. मग एक काम करू, याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. तर आता पुढचं रिलेशन घेऊ आपण काय तर रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन त्याचं रिलेशन आपल्याला फाईंड करायचं आहे. फोर्स आणि सरफेस टेन्शन यामध्ये काय रिलेशन आहे तर त्या या ठिकाणी आपण घेऊन टाकू. ठीक आहे, ऑल्सो सांगा सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय असेल तर टँजेन्शियल फोर्स, किंवा तुम्ही डायरेक्टली सिम्पली फोर्स लिहिलं तरी चालेल. आणि त्याला डिवाइड करायचं कशाने तर एरियाने, तुम्हाला लेंथने काय करायचं तुम्हाला डिवाइड करायचं. ठीक आहे, मग सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय असेल तर फोर्स पर युनिट लेंथ, टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. सरफेस टेन्शन रिप्रेझेंट करणारे लेटर T ने, फोर्स रिप्रेझेंट करणारे F ने. कोणी अनम्यूट करायचं, म्यूट करायचं नाही, म्यूट करून ठेवा, मध्ये मध्ये गडबड करू नका.
आणि जी लेंथ आहे ती किती असेल तर एल इतकं. हे बेसिक फॉर्म्युला आपण याच्या आधी डिस्कस केलेला आहे. पण यामध्ये थोडंसं चेंजेस करावं लागेल. काय चेंजेस करावं लागेल बघा, जेव्हा तुम्ही सोप फिल्म तयार करताय, फॉर एक्झाम्पल हा पेपर असेल, ओके, या ठिकाणी काय आला तर आज सोपचा सपोज एक फिल्म तयार झाला रेक्टँग्युलर, बरं की नाही, तुम्हाला दिसतंय तसं मला पण दिसतंय. म्हणजे सोप फिल्म कुठं असेल, फ्रंट साईडला पण असेल आणि बॅक साईडला पण असेल. असं जर तुम्ही इमॅजिन केलं तर इकडे पण सोप फिल्म असेल आणि या साईडला पण असेल, कळलं का नाही. म्हणजे सोप फिल्म कुठे तयार होत आहे तर दोन्ही बाजूला तयार होत आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल, दोन्ही बाजूचा तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे जी लेंथ घ्यायची ती फक्त एकाच बाजूची नाही घ्यावी लागेल, तर इकडची घेतली तर बॅक साईडची पण घेणं तुम्हाला गरजेचं असेल. म्हणून या ठिकाणी थोडासा बदल करायचा आणि जी लेंथ घेणार आहे ती किती असेल तर 2 टाइम्स असेल. जर सोप फिल्म असेल तर तुम्हाला डबल घ्यावंच लागेल, कारण तिथं 2 सर्फेस क्रिएट होतात. जिथं 2 सर्फेस जे रेग्युलर फॉर्म्युला आहे तिथं 2 ने तुम्हाला मल्टिप्लाय करणं गरजेचं असेल. ओके, आता मला एफ फाईन करायचा. 2L इकडे काय डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा. देअरफॉर एफ इज इक्वल टू काय असेल तर T इंटू 2L. ओके, मग एफ ची व्हॅल्यू भेटली ती काय करू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम, ओके, इक्वेशन 1 काय भेटणार तर पुट करा. DW तसाच राहील, एफच्या जागी रिप्लेस करायचं कशाने तर T इंटू 2L आणि जो dx आहे तो ऍज इट इज राहील. ओके, एल काय रे तर बघा तुम्ही जर डायग्राम मध्ये बघितलं तर एल काय तर या SR ची लेंथ आहे ती बदलणार नाही आणि dx काय तर या R पासून तर R डॅश ची काय तर लेंथ आहे. म्हणजे झाली लेंथ आणि काय आली तर ब्रीथ झाली. म्हणजे रेक्टँगलचा काय होईल तर एरिया होईल. लेंथ इंटू ब्रीथ इज रेक्टँगलचा एरिया असतो. आणि हा रेक्टँगल नवीन रेक्टँगल घ्यायचा आपल्याला, R डॅश आणि S डॅश. आय रेक्टँगल कन्सिडर केला तर एल इंटू dx त्या रेक्टँगलचा काय असेल तर एरिया असेल. पण याच्यात परत एक ऑब्झर्वेशन करण्यासारखं आहे, जो पार्ट तुम्हाला पुढे दिसतोय तसंच पार्ट कुठे असणार आहे मागे पण असणार. म्हणजे हा 2 टाइम्स असेल. म्हणजे हा 2L इंटू dx हा काय असेल तर रेक्टँगलचा एरिया असेल. मग बघा काय असेल तर DW इज इक्वल टू T 2L इंटू dx इज द एरिया ऑफ दॅट रेक्टँगल. आणि तो कसा रिप्रेझेंट केला तर DA ने रिप्रेझेंट केला. वाटलं तर याचं रिझन देऊन टाकू आपण, वेअर DA इज इक्वल टू काय असेल तर 2L इंटू dx. सरफेस एरिया म्हणता येईल आपल्याला, कळलं का नाही. तर तो काय झाला तर तुमचा 2L इंटू dx झाला. ओके, तर दिसत असं तुम्हाला 2L इंटू काय घेतलं तर आपण dx घेतला, काय झाला तर DA झाला. मग DA हे झालं तुमचं सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यामधलं काय झालं तर रिलेशन झालं. किंवा आणखीन करता येईल, DA इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करा. ऑल्सो वर्क डन पर युनिट काय असेल तर सरफेस एरिया इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. हा फॉर्म्युला जो आहे जेवढा तुम्हाला दिसतोय म्हणजे जे आता सिम्पल दिसतोय, पण न्यूमेरिकल याच्यावरती खूप लेंदी असणार आहे या टॉपिक वरती, कळलं का नाही. आणि असणार याच्यावरती न्यूमेरिकल आहेच तुम्हाला, कळलं का नाही. त्याच्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वर्डन इज इक्वल टू वर्डनचं रिलेशन काय आहे T इंटू DA. आता हे जे डेरिव्हेशन आहे ना फक्त या टॉपिक पुरतं मर्यादित नाहीये, तर पुढच्या टॉपिक साठी पण तुम्हाला या डेरिव्हेशनचा यूज करावाच लागेल. ओके, वरचा DW इज इक्वल टू T इंटू DA. ओके, DW इज इक्वल टू T इंटू DA. किंवा वर्क डन पर युनिट एरिया इज ऑल्सो सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचे आता 2 फॉर्म्युले झाले बघा. पहिला कोणता फोर्स पर युनिट लेंथ आणि दुसरा कोणता वर्क डन पर युनिट एरिया. असे 2 फॉर्म्युले तुम्ही सरफेस टेन्शनचे या ठिकाणी यूज करू शकता. तर हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी नाही तर 3 मार्कासाठी विचारला जाईल. जरी नाही विचारला तरी याचा 2 ते 3 ठिकाणी पुढच्या 2 ते 3 डेरिव्हेशन मध्ये याचा यूज करायचा आहे. त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, मग रिलेशन झालं सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन मधलं. ओके, न्यू टॉपिक घ्यायचा आपल्याला आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचे जे डेरिव्हेशन घेणार आहे त्यासाठी हा टॉपिक फार महत्वाचा असेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेशन 1 मार्काला विचारली जाईल आणि पुढच्या जे कन्सेप्ट आहे ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शिवाय तुम्हाला डिराईव्हच करता येणार नाही. मग फार महत्वाची डेफिनेशन आता आपण घेणार आहे या ठिकाणी. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट केला तो लेटर थिटाने. ओके, आता हे नेमकं काय आहे तर ती कन्सेप्ट समजून घेऊ. सपोज मी काय घेतला एक सॉलिड सरफेस घेतला. ओके, हा काय घेतला तर सॉलिड घेतला. इथे जे असणार आहे ते काय असणार आहे एअर असेल आणि या सॉलिडच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी काय घेतला तर एक लिक्विड ड्रॉप घेतला.
मग तो कोणताही असेल, कळलं का नाही. मग तुमच्या घरी फरशी असेल, बरं का नाही, आणि त्याच्यावरती जर तुम्ही पाण्याचे थेंब टाकले तर या प्रकारचा ड्रॉप तुम्हाला भेटून जाईल, बरं का नाही. मग या ड्रॉपचा या सॉलिड सोबत काय तर कॉन्टॅक्ट आहे. बघा अपूर्ण कॉन्टॅक्ट आहे, तर आपण त्याचा पूर्ण कॉन्टॅक्ट नाही घेत. आपण कोणता घेणार आहे, पॉईंट कॉन्टॅक्ट आहे तुमचा सरफेस कॉन्टॅक्ट. आपल्या सरफेस कॉन्टॅक्ट नाही लागणार या ठिकाणी, आपल्याला जो लागणार आहे तो काय घेतला तर पॉईंट कॉन्टॅक्ट. तुम्ही इथं पण पॉईंट कॉन्टॅक्ट घेऊ शकता, राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तुम्हाला वाटलं तो घेऊ शकता, कळलं का नाही. माझा आला तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला. आता डेफिनेशन मध्ये लिहिताना जेव्हा लिक्विड हा सॉलिडच्या कसा असणार आहे, कॉन्टॅक्ट मध्ये असेल, तर त्या केसमध्ये मी याच्यामध्ये पण सांगेल तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन. आता त्याला ब्रेक करून मी तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. जेव्हा लिक्विड कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, सॉलिडच्या. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतो तो, एअर मध्ये असेल तो डायरेक्टली खाली येऊन जातो. जसा पाऊस पडल्यानंतर तो एअर मधूनच येतो, बरं की नाही, तो डायरेक्टली सरफेस वरती जातो, एअरच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी डिफाईन करणं आपल्याला शक्य नाही, मग आपण सॉलिड आणि लिक्विडच घेणं गरजेचं असेल. मग पहिलं जेव्हा लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तेव्हा या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून हा जो वरचा सरफेस आहे, या वरच्या सरफेसला काय म्हटलं जातं, त्याच्या आधी पण सांगितलं, जो एअर मध्ये ओपन असतो, ऍटमॉस्फिअर मध्ये ओपन असतो, त्या सरफेसला काय म्हटलं जातं, फ्री सरफेस म्हटलं जातं. ओके. मग या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून हा जो फ्री सरफेस आहे त्या फ्री सरफेसला काय करायचं, एक टँजंट ड्रॉ करायचं, आणि तो टँजंट काय रिप्रेझेंट करेल, तर तो रिप्रेझेंट करेल फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके. तर पॉईंट समजला असेल तुम्हाला. आता फ्री सरफेस मी इथं वाटलं सर रफ करून टाकतो. बघा काय केलं आपण, लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून त्याच्या फ्री सरफेसला काय केलं तर टँजंट ड्रॉ केलं. आता पुढचा पॉईंट, या टँजंट पासून तर सॉलिड पर्यंत मला काय करायचं तर अँगल मेजर करायचं. अँगल शुड बी मेजर फ्रॉम टँजंट टू सरफेस ऑफ सॉलिड, आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं जातं. बरेच जण आता असं पण म्हणतील टँजंट आहे आणि आपण सॉलिड आहे, मग इथला पण अँगल मला घेता येईल. पण त्याच्यात आणखीन एक कंडिशन त्यांनी डेफिनेशन मध्ये इन्क्लूड केलं असेल, मेजर इनसाइड द लिक्विड. जे पण तुम्ही मोजणार आहे ते अँगल कुठे मेजर केलायचं तर लिक्विडच्या आतमध्येच मेजर करायचा. जर तुम्ही इकडचा अँगल घेतला तर तो लिक्विडच्या आतमध्ये नाही, तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, कळलं का नाही. मग एअरच्या कॉन्टॅक्ट मधला घ्यायचा नाही, म्हणजे इकडचा जो अँगल असतो तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नसणार आहे, कळलं का नाही. मग लिक्विडच्या आतमध्ये जे मेजर करणार आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं जातं. ओके. डेफिनेशन मात्र मी प्रॉपरली सांगतो तुम्हाला. When liquid is in contact with solid, then angle measured from tangent drawn to the free surface of liquid to the surface of solid measure inside the liquid is called as angle of contact. Okay. तर ही झाली त्याची डेफिनेशन. पहिले कन्सेप्ट नुसार तुम्हाला एक्सप्लेन केलं मी, आणि डायरेक्टली मग डेफिनेशन सांगितलं. मराठी सांगतो वाटलं सर, जेव्हा लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो त्यावेळेस आपल्याला अँगल मोजायचा आहे टँजंट पासून तर सॉलिड पर्यंत, पण कुठं इनसाइड द लिक्विड, लिक्विडच्या आतमध्ये मोजायचं आहे, आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं जातं. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर अनम्यूट करायचं, आणि मग मी डेफिनेशन परत वाटलं. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लिहायचं आहे, नोटबुक असतं तुमच्याकडे तिथे. When liquid is in contact with solid, when liquid is in contact with solid, when liquid is in contact with solid, the angle between tangent drawn, the angle between the tangent drawn to the free surface of liquid, to the free surface of liquid and to the surface of solid, and to the surface of solid at the point of contact, at the point of contact, measure inside the liquid, measure inside the liquid is called angle of contact, is called angle of contact. आता कोणी डाऊट विचारायचं नाही, तर मी आता याच्या पुढचा पॉईंट घेणार आहे, जो तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाईल. आता क्वेश्चन असं विचारला जाईल, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड स्टेट इट्स डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. तर वेगवेगळ्या आपल्याला काय करायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. तर तुम्ही 4 कॅरेक्टरिस्टिक्स घेऊ शकता.
किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त लिहू शकतात. ठीक आहे, 2 मार्क म्हटलं तर तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणं गरजेचं असेल. आता पहिले आपण काही कॅरेक्टरिस्टिक घेऊ. ओके, तर एक कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर मग आपण ते वाटलं तर लिहून घेऊ. पहिली कॅरेक्टरिस्टिक घेऊ आपण. पहिला, फॉर गिवन पेअर ऑफ पेअर म्हणजे काय, जोडी, सॉलिड अँड लिक्विड. फॉर गिवन पेअर ऑफ सॉलिड अँड लिक्विड, angle of contact remains constant. Angle of contact remains constant. याचा अर्थ काय, तर ते आपण आता एक्सप्लेन करू. जर तुमच्याकडे सॉलिड आणि लिक्विडची जोडी जी आहे ती सेम आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी काय घेतला, बोर्ड घेतला आणि माझ्याकडे बाटलीमध्ये पाणी आहे, त्याच्यातले काय केले तर मी काही ड्रॉप्स घेतले आणि त्याच्यावरती स्प्रेड केले. तर त्यासाठी एका ड्रॉपसाठी जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल, उरलेल्या सर्व ड्रॉपसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट करायचं सेम राहील. आता तेच मी काय केलं तर इथे एखादा सपोज हा बेंच आहे, या बेंचवरती मी काय केलं तर तेच पाणी काय केलं तर स्प्रेड केलं. ओके, स्प्रेड केल्यानंतर त्या पाण्याचा आणि त्या सॉलिडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याच्यापेक्षा वेगळा राहील, पण प्रत्येक पॉईंटसाठी त्या बेंचवरच्या प्रत्येक पॉईंटसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट करायचा सेम राहील. मग तोच पॉईंट लिहिला, फॉर अ गिवन पेअर ऑफ, जर तुमची जोडी सारखीच असेल सॉलिड आणि लिक्विडची, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेहमी कसा राहतो तर सेमच राहतो, तो कधीच चेंज होत नाही. हे तुम्ही लिहू शकता डायरेक्टली किंवा मग मी लास्टला तुम्हाला पूर्ण स्टेटमेंटमध्ये लिहून देतो. आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक घ्यायचं, द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट. नेचर म्हणजे काय, तर तुमचं सॉलिडचं नेचर कसं आहे, रफ आहे, स्मूथ आहे. रफ असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही प्रॉपरली काढू शकत नाही, बरोबर आहे की नाही. तुमचं सपोज काय तर घर आहे, ओके, आणि त्याच्यावरती बाहेरची भिंत घेतली आपण, ती एक रफ असते, बरं की नाही, आणि त्याच्यावर पाणी टाका, तर प्रत्येक पॉईंटसाठी तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलत राहील. जरी सॉलिड लिक्विड सारखाच असेल, जर त्याचं नेचर वेगळं असेल, असा स्मूथ आहे बोर्ड, बरं की नाही, याच्यावरती जर तुम्ही काय केलं तर पाणी टाकलं तर त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्रत्येकासाठी सेम राहील. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावरती डिपेंड आहे, तर तुमचं सॉलिडचं नेचर कसं आहे आणि लिक्विडचं नेचर कसं आहे. आता लिक्विडचं नेचर 2 प्रकारे आपल्याला डिपेंड करता येईल. ते सॉलिडला कम्प्लिटली वेट करतं. वेट म्हणजे काय तर ओलसर करणे, नाही का. तर ते कम्प्लिटली वेट करतं, पार्शली वेट करतं का वेटच करत नाही, त्यावरती मग तुमचं लिक्विडचे नेचर डिपेंड असतं, कळलं का नाही. सॉलिडचं नेचर स्मूथ आहे, रफ आहे, कसं आहे त्यानुसार असतं, कळलं का नाही, किंवा ऑइली आहे तो सरफेस, त्याच्यावरती पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो तुमचा डिपेंड असतो. आता तिसरं घेऊ आपण. दुसरं झाला, मी वाटलं तर तुम्हाला लिहून देईल. समजलं पहिला पॉईंट. पहिला, जर पेअर सारखे असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम असतो, पण त्याच्यात आणखी दुसरा पॉईंट काय घेतला तर तुमच्या सॉलिडचं आणि लिक्विडचं नेचर कशा प्रकारचं आहे त्याच्यावरती पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा डिपेंड असतो. तिसरं घ्यायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावरती डिपेंड असते तर मीडियम विच एक्झिस्ट अबव्ह द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसच्या वरती कशा प्रकारचं मीडियम आहे. आता मीडियम म्हटलं तर आता उन्हाळ्यामध्ये घेतलं तर वरचं मीडियम कोणतं असतं, फक्त ड्राय एअर असतं, बरं की नाही, म्हणजे मीडियम बदलला. आणि सपोज तुम्ही पावसाळ्यात घेतलं तर ते मॉइश्चर जास्त असेल, बरं की नाही, तिथं ह्युमिडिटी जास्त असेल. मग तुमच्या ड्रॉपच्या वरती किंवा लिक्विडच्या वरती कोणत्या प्रकारचं मीडियम एक्झिस्ट करतं त्यावरती पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतं तर डिपेंड असतं. तर हा एक पॉईंट झाला तुमचा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट घेता येईल तुम्हाला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावरती डिपेंड असतं तर टेम्परेचर वरती डिपेंड असतं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आता एक असं टेम्परेचर वरती डिपेंड आहे. आता बघा, तुम्ही जर कोल्ड वॉटर घेतलं, थंड पाणी घेतलं, तर ते जे मॉलिक्युल्स आहेत पार्टिकल ते डायरेक्टली पॅक व्हायला सुरुवात होतात, क्लोजली येतात आणि ड्रॉप असा एकदम तयार होतोय, प्रॉपर लिक्विडचा ड्रॉप तयार होतो. जर ते तुम्ही बॉईल केलं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, तेच पाणी काय केलं तुम्ही बॉईल केलं आणि त्याचा ड्रॉप तयार करायचा प्रयत्न केला तर ड्रॉप होणार नाही, ती स्प्रेड व्हायला सुरुवात होतं, बरं की नाही. म्हणजे टेम्परेचर जर चेंज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होत असतो तर चेंज होत असतो. मग हा पॉईंट पण त्याच्यावरती मॅटर करतो, टेम्परेचरचा. ओके, आता तिसरा पॉईंट घेऊ आपण, फिफ्थ नंबरचा पॉईंट घेऊ. तो म्हणजे काय तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन इम्प्युरिटी. प्युरिटी म्हणजे काय, शुद्धी, शुद्धता, बरं की नाही, आणि इम्प्युरिटी म्हणजे काय, अशुद्धी.
अशुद्धता, बरं का नाही. जर तुम्ही इम्प्युरिटी जर ऍड केलं, आता इम्प्युरिटी आता मी प्रॉपरली थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. इम्प्युरिटी दोन प्रकारच्या असतात. एक असतं तुमचं डिझॉल्व्ह होणारी, कम्प्लिटली डिझॉल्व्ह म्हणजे पूर्णतः विरघळणारी, आणि दुसरं अनडिझॉल्व्ह होणारी, जी डिझॉल्व्हच होत नाही. फॉर एक्झाम्पल सपोज मी काय घेतलं, पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये साखर टाकली, बरं का नाही, ते विरघळून जाईल पूर्ण, म्हणजे ती कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणारी झाली. पाणी घेतलं त्याच्यामध्ये केरोसिन टाकलं तर केरोसिन डिझॉल्व्ह होते का, तर नाही होत, बरं की नाही. तर ती अनडिझॉल्व्ह होणारी काय झाली, तर इम्प्युरिटी झाली. मग डिझॉल्व्ह होणारी इम्प्युरिटी असेल, सपोज तुम्ही साखरेचा पाक घेतला आणि त्याला जर तुम्ही फरशीवरती टाकलं तर एक ड्रॉप 100% तिथे क्रिएट होणार आणि तो एकदम चिकट असतो, लवकर तो सेपरेट होत नाही, बरं की नाही. आणि जर तुम्ही केरोसिन टाकून ते लिक्विड टाकलं तर ते ड्रॉप होणं शक्य नाही, बरं की नाही. म्हणजे डिझॉल्व्ह होणारी इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन वाढतं, इनडायरेक्टली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण इन्क्रीज होतं, बरं की नाही. आणि जर तुम्ही अनडिझॉल्व्ह होणारी टाकली तर सरफेस टेन्शन कमी होणार, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होणार, तर चेंज होत राहणार. ओके, तर हे काय झालं तर तुमचं काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक झालं. 5 ते 5 एक सांगितलं तुम्हाला, आणखीन काय असेल तर मी तुम्हाला लिहिताना ती एक्सप्लेन करून देईल, ठीक आहे. आता याच्यात कोणता पॉईंट समजला नसेल, हो, आता जर मी डायरेक्टली तो पॉईंट जर सांगितला पुढचे 6 नंबरचा आणि 7 नंबरचा, तर ते मे बी तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी मग आपल्याला पुढचे डेरिव्हेशन घ्यावे लागतील, ठीक आहे. बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दोन प्रकारचे असतात. एक असतं तुमचं सपोज 6 नंबरचा घेतलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, ऍक्यूट असेल, आणि दुसरा जो असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, तर ऑब्ट्यूज असेल. ऍक्यूट कधी असतो, ऍक्यूट म्हणजे काय, तर लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा तो जर लहान असेल, 90 अंशापेक्षा, तर त्याला काय म्हटलं जातं, ऍक्यूट अँगल. आणि ऑब्ट्यूज काय असतं, इफ अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर तो ऑब्ट्यूज असतो, माहिती आहे ना. बघा, ऍक्यूट अँगल कधी असेल, जेव्हा तो ड्रॉपचा जो शेप आहे तो कसा असेल, तर तुमचा असेल तुमचा कॉन्केव्ह शेप असेल. ओके, जो ड्रॉप तयार होणार आहे किंवा जो सरफेस आहे त्या सरफेसचा जो शेप आहे तो जर कॉन्केव्ह शेपचा असेल तर अँगल कसा असतो, तर ऍक्यूट असतो. आणि ऑब्ट्यूज कधी असतो, जर तो शेप कसा असेल लिक्विडचा ड्रॉपचा, तो कसा असेल, तर कॉन्व्हेक्स असेल. कॉन्व्हेक्स म्हणजे काय, तर असा कर्व पार्ट असतो, बहिर्वक्र, बरं की नाही. आणि कॉन्केव्ह जर म्हटला तर तो असा पार्ट असेल, अंतर्वक्र, बरं की नाही. आतमधली पॉईंट असेल, कर्व पार्ट असेल, आणि त्याचा बाहेरच्या साईडला कर्व पार्ट असतो, बरं की नाही. मग कॉन्व्हेक्स जर असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ऑब्ट्यूज असतो, आणि जर कॉन्केव्ह असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो, तर ऍक्यूट असतो. याच्या मागचं रिझन काय, तर ते आपण पुढे डिस्कस करणार आहे, त्याच्यामुळे आपण मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन केलेला नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण पुढे येणार आहे त्यावेळेस तुम्हाला मग ते द्यावंच लागणार आहे. आता जरी समजलं तरी पुढे तो 100% तुम्हाला समजणार आहे. ओके, 1-2 पॉईंट झाले का लगेच तुम्हाला समजेल ते. तर कोणाला काय डाऊट आहे, तर हे पॉईंट तुम्हाला लिहून द्यायची गरज आहे, तर तुम्ही लिहून घ्या. लिहून द्या सर. ओके, चल लिहा. टाका टायटल, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इम्पॉर्टंट आहे, पेपरला विचारणार. पहिले डेफिनेशन लिहून दिली मी तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. राईट डाऊन फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. Write down first characteristics. For given pair of solid and liquid, for given pair of solid liquid, board वरती दिसतं तुम्हाला, the angle of contact remains constant. The angle of contact remains constant. ही झाली पहिली characteristic. दुसरं, the value of angle of contact, the value of angle of contact depends upon nature of solid and liquid in contact. The angle of contact depends upon nature of solid and liquid in contact. Next, third characteristic, angle of contact depends upon the medium which exists above the free surface. जो मोकळा सरफेस आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं मीडियम आहे त्याच्यावरती. डिपेंड्स अपॉन
the medium which exists above the free surface of liquid. Next, fourth number ची घ्या. Angle of contact changes with a change in temperature. Angle of contact changes with a change in temperature. Okay, next. Same लिया. Angle of contact changes with change in due to change in impurity. Angle of contact changes due to change in impurity. Impurity अशुद्धी जर तुम्ही ऍड केली तर त्यानुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होतो चेंज होतो. 6 नंबर लिहा. ॲक्यूट अँगल कधी असेल आणि ऑब्ट्यूज अँगल कधी असेल तर ते लिहून घ्या आणि त्याचं रिझल्ट मग पुढे भेटेल आपल्याला. लिहा. When angle of contact is acute, when the angle of contact is acute, then the liquid form, when the angle of contact is acute, then the liquid forms a concave meniscus. Meniscus म्हणजे काय तर ड्रॉपचा वरचा शेप कसा आहे तो कळलं का नाही. मग वरचा शेप कसा असतो कॉन्केव असेल तर मिनिस्कस म्हटलं जातं त्याला. ड्रॉपचा टॉपचा सरफेस फ्री सरफेस कसा आहे दॅट इज मिनिस्कस. ओके काय लिहिलं when angle of contact is acute then the liquid form concave meniscus. तर स्पेलिंग घेऊ शकतो स्पेलिंग त्यात वाटतं सर मिनिस्कस. ओके angle of form a concave meniscus at the ठीक आहे बस एवढंच लिहा. आता नेक्स्ट लिहा 7वा. when the angle of contact is obtuse, when the angle of contact is obtuse, then the liquid forms a convex meniscus. Then the liquid forms a convex meniscus. ओके तर हे झाले तुमचे बेसिक या ठिकाणी आज आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. आता आहेत आपल्याकडे 2-3 मिनिटं. आता याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल एक पॉइंट आहे घेतलं होतं आपण सरफेस टेन्शन आणि त्याचे ऍप्लिकेशन किंवा आपण त्याला सिम्पली म्हणू एक्झाम्पल्स ऑफ सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शन कुठे कुठे अप्लाय केला जातो तर 2 प्रकारचं. एक तर सरफेस टेन्शन वाढला तो एक फायद्याचा असतो काही काही केसमध्ये आणि काही काही केसमध्ये काय काय लागतं तो रिड्यूस करावा लागतं. तर मी दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल देतो तुम्हाला. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे सपोज मी सरफेस टेन्शन कमी करतोय. बघा तुमच्याकडे घरात सपोज तुमच्याकडे पाणी तुम्ही साचवलेलं असतं शुद्ध पाणी बरं की नाही. वापरण्यासाठी जे स्वच्छ पाणी असतं ते तुम्ही साचवलेलं असतं. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की जे मॉस्किटोज असतात ते काय करतात तर स्वतःचे अंडे देत असतात त्या पाण्यावरती. उघडे जे पाणी असतं त्याच्यावर ते स्वतःचे अंडे देत असतात. आणि ते जर तसं असेल तर जी मच्छरांची जी पैदास आहे ती काय होते तर खूप जास्त प्रमाणात वाढत असते. म्हणून बघा आपण त्याला काय करत असतो तर ग्रामपंचायत वाले बघा ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला नेहमी जे ओपन ठेवलेले आहे तुम्ही जे पाणी उघडं आहे त्याला तुम्हाला झाकण्याचं एक तर बांधून ठेवा किंवा झाकून ठेवा असं तुम्हाला सांगितलं जातं. किंवा मग बरेच जण त्या टाकीमध्ये काय टाकत असतात तर गप्पी मासे टाकत असतात. गप्पी मासे काय करतात तर ते अंडे खाऊन टाकतात आणि मच्छरांची पैदास बऱ्यापैकी थांबवली जाते. किंवा मग ते पण नसेल तर आपण सिंपल काय करू शकतो तर तुमचं जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये केरोसिनचं एखादं एक सपोज थोडंसं क्वांटिटी केरोसिन घेतली आणि ती काय केलं तर तुम्ही टाकून दिलं. किंवा ऑइल असेल तर टाकलं. ऑइल टाकल्याने काय होतं तर जास्त काळ ते ऑइल तिथं राहतं. पण केरोसिन काय होतं केरोसिन टाकल्यानंतर ते डिझॉल्व्ह होत नाही. केरोसिन पाण्यामध्ये कधी डिझॉल्व्ह होत नाही ते वरतीच राहणार आणि त्यामुळे तिथलं सरफेस टेन्शन जे आहे पाण्याचं ते काय होणार तर कमी होणार. कारण वरचा लेअर कोणता झाला तर केरोसिनचा झाला आणि खाली जे आहे ते लिक्विड झालं म्हणजे सरफेस टेन्शन काय होणार तर रिड्यूस होणार. सरफेस टेन्शन रिड्यूस झाल्यामुळे ते काय होतं जे मॉस्किटोने जे अंडे दिलेले ते काय होणार पाण्याच्या आतमध्ये चालले जातात आणि मॉस्किटो आपण काय केलं मॉस्किटोचे जे एग्स आहे किंवा अंडे आहे ते काय केलं जातं तर किल केले जातात आणि मॉस्किटोची पैदास थांबवली जाते. एक एक्झाम्पल झालं. ओके. दुसरं जे आपण सरफेस टेन्शन कमी करायचं सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्रश करत असता त्या कोलगेट वगैरे वापरत असता तुम्ही ते पेस्ट वापरत असतात बरं की नाही. ती पेस्ट जर तुम्ही माउथ मध्ये जर तुम्ही ब्रश केलं तर ते इझिली स्प्रेड होतं बरं की नाही. इझिली स्प्रेड झाल्यानंतर सपोज तुम्हाला ते ब्रश झाल्यानंतर तुम्ही ते वॉश करत असता धुवून टाकत असता
जेव्हा तुम्ही पाणी तोंडात घ्या ना ते सहजरित्या ते बाहेर येईल पाहिजे, बरं की नाही. म्हणजे तो काय करत असतो, सर्पेटेन्शन कमी करायचं काम करतो, जेणेकरून आपल्या माउथ मध्ये जी स्टिकी चिटकलेले पदार्थ आहे किंवा मग रात्रभरात जे झालेलं आहे तर ते इझिली रिमूव्ह केलं पाहिजे. त्यामुळे सर्पेटेन्शन कमी करणं गरजेचं आहे, म्हणून आपण पेस्ट यूज करत असतो, बरं की नाही. तर तुम्ही साबण वगैरे लावलं ते नाही चालणार, बरं की नाही. त्यासाठी आपण ते पेस्ट ते काय करत असतो, सर्पेटेन्शन रिड्यूस करायचं काम करतो. अजून तुम्ही जे कपडे असतात ते कपडे धुवत असतात, बरं की नाही. जे वॉश करण्यासाठी ते काय करतात, पहिले डिटर्जंट मध्ये तुम्ही भिजत ठेवतात. मग त्या डिटर्जंट मध्ये जेव्हा पावडर वगैरे असेल त्यात भिजत ठेवल्यानंतर काय होतं, त्याचं सर्पेटेन्शन कमी होतं आणि जे सहजरित्या जे मळ असेल ते काय होतं तर किंवा गाण लागलेली असते ते काय होतं तर निघून जाते. हे झालं सर्पेटेन्शन कमी करायचं. आता दुसरं सर्पेटेन्शन इन्क्रीज झाल्याचे काही ऍप्लिकेशन घेऊ. बघा तुम्ही काय करत असतात तर गुलाबजामुन वगैरे असेल, ओके. हे गुलाबजामुन काय करतात, साखरेचं पाक बनवलेलं असतं, ओके. आता साखर जे आहे ते पाण्यामध्ये काय होते, कम्प्लिटली डिझॉल्व्ह होते. डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्याचं सर्पेटेन्शन वाढतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गुलाबजामुन जे असेल ते सपोज तुम्ही साखरेच्या पाकीवरती टाकलं तर ते त्याच्यावरती तरंगताना दिसतात तुम्हाला. जसं तुम्ही साधं तेच गुलाबजामुन घ्या, ओके, आणि साधं पाणी घ्या ज्याच्यात साखर टाकलेली नाही तुम्ही, त्याच्यात टाका, ते गुलाबजामुन कुठे जाईल तर खाली निघून जाईल, बरं की नाही. मग या केसमध्ये तुम्हाला सर्पेटेन्शन वाढवणं गरजेचं आहे, बरं की नाही. मग आता तुम्हाला एक पॉईंट तर क्लिअर झाला असेल, जी कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणारी इम्प्युरिटी आहे ती जर टाकली तर सर्पेटेन्शन वाढतं, आणि जी अनडिझॉल्व्ह होणारी इम्प्युरिटी आहे त्याच्याने सर्पेटेन्शन काय होतं तर कमी होत असतं, ठीक आहे. किंवा बोट असेल ते समुद्रामध्ये बघा, पाण्यामध्ये काय असतं ऑलरेडी त्याच्यामध्ये मिठाचे क्षार जास्त असतात, बरं की नाही, आणि ते डिझॉल्व्ह झालेले आहे. मग त्याचं सर्पेटेन्शन वाढतं आणि बोट त्याच्यावरतून सहजरित्या फ्लोट होऊ शकते. नॉर्मल लिक्विड मध्ये पण होतं, बोट फ्लोट होण्यासाठी काय लागतं तर सर्पेटेन्शन लागतं. मग अशा आपण काही एक्झाम्पल्स घेतलं की ज्याच्यामध्ये सर्पेटेन्शन काही केसमध्ये कमी पण केलं आणि काही केसमध्ये आपण इन्क्रीज पण केलं. डे टू डे लाईफ मध्ये असे बरेच एक्झाम्पल आहे की जे तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यात मध्ये फ्लोट होणारे आणि जे बुडणारे असे दोन्ही तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. तर कोणालाही या